सागर बंगल्यावरती भाजप नेते दाखल व्हायला सुरुवात झाली आहे। फडणवीसांच्या भेटीसाठी नेते दाखल झालेत। गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील सागरवरती दाखल झालेत। राहुल नार्वेकर देखील सागर बंगल्यावरती दाखल झाल्याचं वृत्त हाती आलंय। सागरवर सध्या गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, राहुल नार्वेकर पोहोचले आहेत। मोठ्या प्रमाणात भाजपच्या गोटामध्ये हालचालींना वेग आलेला दिसतोय। विविध नेते हे सागर बंगल्यावरती दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। त्याचबरोबर आपण पाहिलं याआधी चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील आझाद मैदानाची पाहणी करण्यासाठी ते पोहोचलेत। याच पार्श्वभूमीवरती आपण अपडेट जाणून घेतोय आमचे प्रतिनिधी तुषार उपनवार यांच्याकडून। तुषार, एकंदरीतच भाजपच्या आणि महायुतीच्या गोटामध्ये हालचालींना वेग आलेला आहे। मोठमोठे नेते सागर बंगल्यावरती दाखल व्हायला सुरुवात झाली आहे, तर बावनकुळे देखील आझाद मैदानाची पाहणी करतायत। गार्गी, आपण जर पाहिलं असेल तर 3 घडामोडी प्रामुख्याने घडताना पाहायला मिळतात। 72 तास फक्त शपथविधीसाठी शिल्लक राहिलेले आहेत। त्यामुळे मुंबई भाजप अध्यक्षांची देखील बैठक आहे शपथविधी सोहळा मोठ्या दिमाखात पार पाडण्यासाठी। दुसरीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आझाद मैदानामध्ये पोहोचलेले आहेत की नेमकं शपथविधी सोहळा कसा पार पाडणार आहे। तर तिसरीकडे देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासानी भाजपचे प्रमुख नेते गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, राहुल नार्वेकर ते देखील पोहोचले आहेत। त्यामुळे आज भाजपच्या अंतर्गत गोटामध्ये विविध ठिकाणी आपल्याला घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळतंय। शपथविधीला शेवटचे 72 तास शिल्लक राहिलेले असताना मुंबई भाजप अध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष आणि प्रमुख नेते यांची लगबग सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे आता सर्व भाजपच्या आमदारांना देखील या शपथविधी संदर्भातला निमंत्रण जाणार आहे। त्याचप्रमाणे विशेष काय निमंत्रित पाहुणे बाहेरच्या राज्यातील देखील असणार आहेत, त्याचं देखील नियोजन सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे मुंबई अध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष आणि प्रमुख नेते हे सर्व देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी आल्याचं पाहायला मिळतंय। जी नक्कीच याकडे लक्ष असेल, अपडेट जाणून घेत राहू। प्रतिक्रिया देखील येतील, त्यात सुद्धा पाहू। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। अजित पवार थोड्याच वेळामध्ये आता दिल्लीला जाणार आहेत। पंतप्रधान मोदी किंवा गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत सध्या तरी बैठकीची कोणतीही माहिती नाहीये, मात्र तरीही अजित पवार दिल्लीसाठी रवाना होणार असल्याचं वृत्त हाती आलंय। तर अजित पवार दिल्लीवारी करणार आहेत। नेमकं या भेटीमागचं कारण आहे ते अजून समजलेलं नाहीये, मात्र सूत्रांच्या माहितीनुसार अजित पवार दिल्लीला जाणार आहेत। अजूनही अमित शहा किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भेटणार आहेत की नाही याबाबत कुठलंही वृत्त जे आहे, चित्र जे आहे ते स्पष्ट झालेलं नाहीये। मात्र अजित पवार दिल्लीवारी करणार आहेत अशी माहिती सूत्रांकडून प्राप्त होतेय। राजकीय वर्तुळामध्ये घडामोडींना वेग आलाय। न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी अजित पवार दिल्लीला जाणार असल्याची माहिती दिली आहे। याबाबत आपण अपडेट जाणून घेतो आमचे प्रतिनिधी प्रणाली यांच्याकडून। प्रणाली, आज दुपारच्या सत्रामध्ये अजित पवार हे दिल्लीला जातील अशी माहिती मिळते आहे। ज्या पद्धतीनं सत्ता स्थापनेच्या घडामोडी सुरू होत्या त्यावेळेला सुनील तटकरे असतील किंवा शंभूराज देसाई असतील यांनी सांगितलेलंच होतं की आणखी एखादी बैठक होऊ शकते ज्याच्यामध्ये खाते वाटप आणि इतर गोष्टींबद्दलची चर्चा होऊ शकेल। आपल्याला माहिती आहे की भाजपकडनं शिंदे यांच्या शिवसेनेला काही प्रस्ताव देण्यात आलेले होते, त्यातले काही प्रस्ताव फेटाळले गेलेले आहेत, तर काही प्रस्तावांचा स्वीकार झालेला असल्याची सुद्धा माहिती आहे। परंतु पुन्हा एकदा यातली काही महत्वाची खाती आहे जी शिंदे यांना हवी आहे, जी देण्यास भाजपचा नकार आहे। उदाहरणार्थ गृह खातं असेल किंवा अर्थ खातं असेल, त्या ऊर्जा खातं असेल, यापैकी काही महत्वाची जी खाती आहे ती आपल्या पदरात पाडून घेण्याचा शिंदे यांचा प्रयत्न आहे। आणि या संपूर्ण चर्चा या शेवटी केंद्रीय नेतृत्वाची चर्चा करूनच अंतिम केल्या जाणार आहे आणि म्हणूनच आज ही बैठक होईल अशी चर्चा केली जाते। नक्कीच याकडे लक्ष असेल। प्रणाली, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। तर पुढे एक मोठी अपडेट येते, ती म्हणजे एकनाथ शिंदेंच्या सर्व बैठका या रद्द करण्यात आलेल्या आहेत अशी माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे। शिंदेंच्या आजच्या सर्व बैठका रद्द झालेल्या आहेत। डॉक्टरांकडून एकनाथ शिंदेंना विश्रांतीचा सल्ला देण्यात आलेला आहे। तब्येतीच्या कारणास्तव आजच्या सर्व बैठका या रद्द करण्यात आल्याची माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिली आहे। याबाबत आपण अपडेट जाणून घेतोय आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याकडून। उदय, एकंदरीतच पाहायला गेलं तर आपण सकाळपासूनच मुख्यमंत्री विविध बैठकांना उपस्थित राहतील, महायुतीच्या नेत्यांना भेटतील, शिवसेनेच्या आमदारांना भेटतील असं सगळं वृत्त हाती येत होतं, मात्र आता त्यांच्या या सर्व बैठका रद्द झाल्यात। काय सांगाल? काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी आहे। तिथे काही वेळापूर्वीच डॉक्टरांनी त्यांची तब्येतीची तपासणी जी आहे ती केलेली आहे। त्यांना थोडं थ्रोट इन्फेक्शन जे आहे ते झालेलं आहे, अंगावर थोडी कणकणी आहे, त्यामुळे त्यांना डॉक्टरांनी आरामाचा सल्ला दिलेला आहे। त्यामुळे आज महायुतीच्या नेत्यांची होणारी बैठक आणि त्याचबरोबर शिवसेना आमदारांची होणारी बैठक ही रद्द करण्यात आल्याची माहिती मिळते। आज दिवसभर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाणे येथे त्यांच्या निवासस्थानी असतील आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आज आराम करतील असं सांगण्यात आलं आहे। बरं, धन्यवाद उदय तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।